तुमच्या पण लिंगातून चिकट पाणी येते का? खूप मास्टरबेशन केल्यामुळे, लघवी किंवा संडास करत असताना वीर्य पातळ होऊन त्याच्यातून जाते, आपल्या लिंगामधून अशी जळजळ होते, किंवा खूपच तुम्ही अशक्तपणा आलेला आहे, इरेक्शन येत नाही, यासारख्या अनेक प्रकारच्या ज्या लैंगिक समस्या आहेत त्याच्यावरती फक्त एक 2 रुपयाच्या गोळीचा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. अत्यंत कमी खर्चामध्ये हा उपाय आहे. परंतु आपण एक गोष्ट समजून घेऊया की बेसपासून ही गोष्ट नीट झाली पाहिजे. माझ्याकडे येणारे 90% विवाहित किंवा अविवाहित तरुणांची हीच समस्या आहे की सर आम्हाला एक तर इरेक्शन येत नाही, किंवा आमचं खूपच वीर्य पातळ झालेले आहे, ते शुक्राणू कमी आहेत, त्यामुळे संभोग करण्याच्या अगोदरच गळून जाते, किंवा दिवसभर माझ्या लिंगातून चिकट पाणी येत राहते. ह्या ज्या मुख्य समस्या आहेत त्या समस्येचं आपण मूळ कारण समजून घेऊयात. कारण की चिकट पाणी येण्याचं कारण काय आहे, त्याचे 3-4 कारणं सांगितलेली आहेत आयुर्वेदामध्ये. अगोदर मी तुम्हाला ते सांगेल आणि नंतर त्यातून बाहेर येण्यासाठी उपाययोजना सांगेल. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. नक्की तुम्ही घरच्या घरीसुद्धा या समस्येतून मुक्त होऊ शकता. तर बंधूंनो, सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ओव्हर एक्साइटमेंट, म्हणजे अति कामोत्तेजनेमुळे चिकट पाणी येत राहते. त्यालाच आधुनिक भाषेमध्ये प्रीकम असे म्हणतात. ते चिकट पाणी येणं चांगली गोष्ट असते, परंतु कधी जेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल संभोग करायचा आहे आणि त्यावेळेस तुमच्या लिंगामध्ये ते चिकट पाणी जर 2-4 थेंब जर आले, तर तो वीर्याचा मार्ग हा व्यवस्थित सुरळीत होतो आणि त्याला ऑइलिंगचं काम करते. तर त्यासाठी ते येणं चांगलं असते. परंतु ते दिवसभर जर येत गेलं तर ते खूप वेळा हानिकारक असते, तुम्हाला अशक्तपणा आणणारं असते, तुम्हाला डिप्रेशनमध्ये घालणारं, किंवा तुमच्या शरीरातले शुक्राणूची संख्या कमी करणारा असते. त्यामुळे तसं चिकट पाणी सतत येऊ नये, फक्त ते योग्य वेळी आलेलं चांगलं असते. बऱ्याच लोकांना लघवी संडास करत असताना त्याच्या पाठीमागून सुद्धा लघवीच्या शेवटी किंवा सुरुवातीला असं पांढरं चिकट पाणी येत राहते. त्यामुळे त्यांच्या लिंगामध्ये जळजळ वगैरे होणे, मूत्राशयामध्ये काही इन्फेक्शन झाल्यासारखं वाटणे, यासारख्या समस्या आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्हाला कफ जे असणे, म्हणजे व्यवस्थित पोट साफ न झाल्यामुळे ती जी घाणीची जी उष्णता आहे ती त्या ठिकाणी मूत्राशयाच्या जवळच असते, मलाशय, आणि त्यामुळे सुद्धा हे चिकट पाणी येऊ शकते, तुम्हाला कुथावं लागू शकते. त्याच्यामुळे पोट व्यवस्थित साफ झालं पाहिजे. आणि तिसरी म्हणजे तुमची चुकीची लाईफस्टाईल असल्यामुळे तुमचं सगळं शरीर खराब होणार आहे, अशक्तपणा येणार आहे, शारीरिक मानसिकरित्या तुम्ही कमजोर होणार आहे, तुमचा शुक्र हा पतला होणार आहे आणि तो वाहील. आणि चौथं महत्त्वाचं कारण शुक्र तुमचा पातळ असणे. शुक्र पातळ होण्याचं कारण काय, हेच तुमचं फास्ट फूड, जंक फूड, चुकीच्या पदार्थ, शिळं पाथं खाणे, चुकीच्या पद्धतीचं चहा, कॉफी, बिडी, सिगारेट, तंबाखू, दारू यासारख्या गोष्टींचं सेवन करणे, जास्त वेळपर्यंत जागरण करणे, यासारख्या विविध प्रकारच्या समस्या ह्या शुक्र पातळ आणि हे चिकट पाणी आणण्यासाठी कारणीभूत आहेत. शुक्रक्षरण होते म्हणजे वीर्याचा नाश होतो. जो अंतिम धातू आहे, जो की आपल्या शरीराचा प्राण आहे, ते जर असेल तरच तुम्हाला जिवंत असल्याचा फायदा घेता येऊ शकतो, पुढील पिढी निर्माण करता येते, संभोगाचा आनंद घेता येतो. अशा ज्या शुक्राचा जर नाश झाला तर कांती म्हणजे चेहऱ्यावरचं संपूर्ण आपल्या आयुष्याचे तेजाचा सत्यानाश होतो. शरीर हे पिवळं पडायला लागते, म्हणजे शरीरातील रेड ब्लड सेल हा कमी होत जातात, रक्तकण, शारीरिक आणि मानसिक अशक्तपणा येतो, कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही, जीवनामध्ये उत्साह राहत नाही, व्यवस्थित संभोगाचं इरेक्शन येत नाही, संभोगाची इच्छा होत नाही, लघवीच्या भागामध्ये जळजळ होते, लघवीच्या समस्या येऊ शकतात. त्यातल्या त्यात जर कोणी जर चुकीच्या ठिकाणी संभोग करत असेल, एखाद्या वेश्येकडे मुखमैथून, गुदामैथून किंवा वेश्येकडे संभोग जर केला असेल, जर तिच्यापासून काही तुम्हाला एखादा गुप्त रोग, लैंगिक आजार जर आला असेल, तर त्याच्यामुळे तुमच्या लिंगातून चिकट पाणी, वासयुक्त लघवी किंवा ब्लड हे तुमच्या वीर्यातून बाहेर पडू शकते, म्हणजे STI सारख्या समस्या होऊ शकतात. तर यावरती उपाययोजना करणं ह्याच आहेत की चुकीच्या ठिकाणी संभोग न करणे, व्यवस्थित पोट साफ करणे, पॉर्न, रील्स, सेक्स चॅट ह्या गोष्टी बंद करणे, योग्य जर वेळ जर झाली असेल तर लग्न करणे, त्यामुळे तुम्ही स्वप्नदोषातून मुक्त व्हाल. जर वीर्य जर तुमचं खूपच पातळ झालं असेल तर योग्य प्रकारचा आहार घ्या. त्यासोबत या गोळीचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये ठेवा. आणि या गोळीचं नाव काय आहे, चंद्रप्रभा. चंद्र म्हणजे अतिशय आपला शांत शीतल असलेला आकाशातील चंद्र, आणि प्रभा म्हणजे तेज, कांती. चंद्रासारखी तेज, कांती, बळ तुमच्या आयुष्यात आणणारी ही गोळी आहे. तर हिच्या कशा प्रकारे सेवन करायचं आहे, तर आयुर्वेदामध्ये विविध पद्धतीने सेवन करायला सांगितलेलं आहे. मुख्यतः त्याच्यामध्ये जसं की पाणी आणि दुधासोबत घेऊ शकतात. जर तुम्हाला काही युरिनरी सिस्टमच्या समस्या असतील तर दूध अवॉइड करायचं आहे, साध्या सिंपल पाण्यासोबत घेऊ शकतात. जर तुम्हाला कसल्याही प्रकारचा अशक्तपणा असेल, वीर्य, शुक्र संबंधी, इरेक्शन संबंधी, शुक्राणू संबंधी अशक्तपणाच्या समस्या असतील, तर तुम्ही दुधासोबत ही गोळी घेऊ शकता. कशा घ्यायच्या आहेत, किती घ्यायच्या आहेत, 250 ते 500 mgच्या 1 ते 2 गोळ्या तुमच्या वय, वजन, आजारानुसार योग्य ते तुमच्या डॉक्टर वैद्यांना विचारून दिवसातून
सकाळ संध्याकाळ 1-1 किंवा 2-2 ह्या जेवणानंतर घेण्याची गोळी आहे. अशा प्रकारे या औषधी संबंधी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारू शकता. तुम्हाला योग्य ते प्रश्नाचे उत्तर दिले जातील. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपल्या सर्वांना सुख, शांती, आरोग्य, समाधान, ऐश्वर्य लाभो हीच आपल्यासाठी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.